अस्सलाम वालेकुम ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು डियर एसएसएलसी स्टूडेंट्स ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कारಗಳು। लास्ट के वीडियो में हम क्या देखे थे, मॉडल क्वेश्चन पेपर 1 देखे थे। आज की क्लास में हम मॉडल क्वेश्चन पेपर 2, ये जो हम डिस्कस कर रहे हैं, ये मॉडल क्वेश्चन पेपर बोर्ड के तरफ से आया सो क्वेश्चन पेपर है, तो ज्यादा इम्पोर्टेंट है बोल के इसके ऊपर ज्यादा तवज्जो दीजिए, फोकस ज्यादा करिए। देखिए आज के मॉडल क्वेश्चन पेपर 2 में कौन सा है, कौन से क्वेश्चन है। देखिए एज यूजुअल फर्स्ट बीट में क्या रहता, 4 ऑब्जेक्टिव टाइप क्वेश्चंस रहते हैं। देखिए ಪ್ರಶ್ನೆ 1, ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರಗಳಿಗೆ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿರುವ ಅಕ್ಷರಗಳು ಎ ಎ ಐ ಓ ಔ ಬಿ ಅ ಇ ಎ ओ सी क च ट प डी ञ ण न म। देखिए ये इनमें से आंसर फाइंड आउट करके लिखना है। ಪ್ರಶ್ನೆ 2, ಹೆಸರನ್ನು ಸೂಚಿಸುವ ವ್ಯಾಕರಣಾಂಶ ಇದಾಗಿದೆ. ಎ ಕ್ರಿಯಾಪದ, ಬಿ ಸರ್ವನಾಮ, ಸಿ नामपद, डी विशेषण। देखिए ये ऑप्शन है इसके सेकंड क्वेश्चन के। नेक्स्ट थर्ड क्वेश्चन ಪ್ರಶ್ನೆ 3, ಕೈ ಮುಟ್ಟಿ ಪದವು ಈ ಸಮಾಸವಾಗಿದೆ. ಎ ತತ್ಪುರುಷ ಸಮಾಸ, ಬಿ कर्मधारय समास, सी गमक समास, डी क्रिया समास। देखिए ये इसके थर्ड क्वेश्चन के ये ऑब्जेक्टिव है। नेक्स्ट प्रश्न 4, ನಿರುಕ್ತಿಗೆ ಉದಾಹರಣೆ ಇದು. ಎ ತುತ್ತು ತುದಿ, ಬಿ ಬೆನ್ನು ತಟ್ಟು, ಸಿ ಕಸಕಡ್ಡಿ, डी सरासर। देखिए ये फर्स्ट बीट के क्वेश्चंस है ऑब्जेक्टिव टाइप। अब हम सेकेंड बीट के क्वेश्चंस देखेंगे। सेकेंड बीट में क्या रहते, 1 मार्क के क्वेश्चंस रहते, 12 क्वेश्चंस, उसके 12 मार्क्स। ಪ್ರಶ್ನೆ 5, ಗಿಳಿಯ ಯಾವ ಗುಣವನ್ನು ಇಂದ್ರನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡನು. ये बहुत बार पूछे गया हुआ सवाल है। देखिए बहुत इम्पोर्टेंट है, इम्पोर्टेंट बोल के पढ़ गया। ಪ್ರಶ್ನೆ 6, ಹಸಿ ಮಸಿ ಎಂದರೇನು. ये भी बहुत बार आप लोगों के बोर्ड एग्जाम में पूछा सो क्वेश्चन है। ಪ್ರಶ್ನೆ 7, ಶ್ರೇಷ್ಠ ಗುರುವಿನಲ್ಲಿ ಎಂತಹ ಶಕ್ತಿ ಇರುತ್ತದೆ. ये भी लास्ट ईयर क्वेश्चन पेपर में पूछा हुआ क्वेश्चन है। ಪ್ರಶ್ನೆ 8, ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ಕ್ಯಾನೆಟ್ ಕಡಲ ಹಕ್ಕಿ ಗೂಡನ್ನು ಯಾವ ವಸ್ತುಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಿತ್ತು. ಪ್ರಶ್ನೆ 9, ನೀಲಿ ಸಾಮ್ರಾಟ ಹಾಗೂ ಸಗ್ಗದ ಹಕ್ಕಿಗಳು ಗೂಡಿನ ಹೊರ ಮೈಯನ್ನು ಜೇಡರ ಮೊಟ್ಟೆಗಳ ಕೋಶದಿಂದ ಅಲಂಕರಿಸುವ ಉದ್ದೇಶವೇನು. ಪ್ರಶ್ನೆ 10, ಗುರುಗಳು ಹೇಳಿದಂತೆ ಜೀವನದ ತೊಂದರೆಗಳಿಗೆ ನಿಜವಾದ ಕಾರಣವೇನು. ಪ್ರಶ್ನೆ 11, ಹಾಮ ನಾಯಕರು ತಿಳಿಸುವಂತೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ನಮಗೆ ಏನು ಕಾಣಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆ 12, ಕಾಡನ್ನು ಅಲೆದ ಸಿದ್ಧಾರ್ಥನಿಗೆ ಹೊಳೆದದ್ದೇನು. ಪ್ರಶ್ನೆ 13, ಯುಗಾದಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೆಲದಮ್ಮ ಹೇಗೆ ಸಿಂಗಾರಗೊಳ್ಳುತ್ತಾಳೆ. ಪ್ರಶ್ನೆ 14, ಕವಿ ಎಂ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಅಡಿಗರು ಎಂತಹ ಹೇಡಿತನ ಬೇಡ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆ 15, ಕುಣಿಗಲ್ ಕೆರೆ ಹೇಗೆ ಬಾಗಿದೆ. ಪ್ರಶ್ನೆ 16, ವೇಷ ಮತ್ತು ಆಚರಣೆಗಳ ನಡುವಿನ ಸಂಬಂಧ ಹೇಗಿರಬೇಕೆಂದು ಸಿದ್ದರಾಮ ಹೇಳುತ್ತಾರೆ. देखिए ये 1 मार्क के क्वेश्चन आंसर्स है आप लोगों के। अब हम नेक्स्ट बीट देखेंगे। नेक्स्ट बीट क्या है बोले तो 2-3 मार्क के क्वेश्चन आंसर्स, 8 क्वेश्चंस रहते हैं, उसके 16 मार्क्स मिलते हैं आपको। ಪ್ರಶ್ನೆ 17, ರೈತರು ಬೇಸಾಯವೇ ಬೇಡ ಎನ್ನುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಲು ಕಾರಣವೇನು. ಪ್ರಶ್ನೆ 18, ಭಗವಂತನು ಕೊಟ್ಟ ಈ ಬದುಕನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸಬೇಕೆಂದು ಗುರುಗಳು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆ 19, ಸೌಜನ್ಯದ ವರ್ತನೆಯ ಗುರುತುಗಳಾವೆವು. ಪ್ರಶ್ನೆ 20, ಯುಗದ ಆದಿ ತಂದ ಸಂಭ್ರಮವೇನು. ಪ್ರಶ್ನೆ 21,
ಭಾವ ತಂದಾನೆ ಬಣ್ಣದ ಸಿರೆ. ಈ ಸಾಲಿನ ಅರ್ಥ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೇನು? ಪ್ರಶ್ನೆ 22. ಒಡಲು ಒಡೆವಂತೆ ಅರ್ಜುನನು ಮನದಲ್ಲಿ ನಗಲು ಕಾರಣವೇನು? ಪ್ರಶ್ನೆ 23. ವೈದ್ಯರು ಭೀಮನಾಯಕನ ಮಗುವಿನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಹೇಗೆ ಉಳಿಸಿದರು? ಪ್ರಶ್ನೆ 24. ಕವಿಯ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ವಿಸ್ತಾರ ಮತ್ತು विशेषतेಯನ್ನು विवरिसिरी। देखिए ये आप लोगों के 2 मार्क के क्वेश्चंस है। अब हम नेक्स्ट बीट देखेंगे। नेक्स्ट बीट क्या है? कवि परिचय। 3 मार्क्स रहते हैं इसका। क्या क्या लिखना है देखिए कवि परिचय में। जन्म स्थल बोले तो जहाँ पे उन्होंने पैदा हुए वो प्लेस लिखना है। काला काला बोले तो ईयर, कौन से ईयर में उन्होंने पैदा हुए वो लिखना है। उसके बाद कृति, कृति बोले तो किसे बोलते हैं? उनको उन्होंने जो बुक्स लिखे हुए हैं वो बुक्स के नेम्स लिखना है। और बिरुदों, उनको मिले से कोई बिरुद है तो उसका नेम लिखना है, या फिर उनको मिले हुए प्रशस्ति अवार्ड्स के नेम्स लिखना है। इतना लिखे तो आप लोगों को 3 मार्क्स मिलते। कवि कौन से है देखो। प्रश्न 25 एम गोपालकृष्ण अडिग। देखो एम गोपालकृष्ण अडिग, इनके बारे में कवि परिचय लिखना है। ये आप लोगों का 4th बीट। अब नेक्स्ट 5th बीट देखेंगे। 5th बीट क्या है? पोएम के सारांश, पद्यदा सारांश। इसके भी 3 मार्क्स मिलते हैं आप लोगों को। देखिए प्रश्न 26. ತಟ್ಟೆಯೊಳ ಕರ್ಪೂರ ಮೌನದಲ್ಲಿ ಕರಗುವೋಲು ದೀಪದೇ ಗುರಿಗೆ ತಿಮಿರ ಸೇರಿಯುವಂತೆ ಶಾಂತಿಯಲ್ಲಿ ಬದುಕಿನಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮುಗಿಸು ಕೂಗಾಡಿ ಹಾರಾಡಿ ಫಲದೇನು। देखिए ये पोयम का सारांश लिखना है। नेक्स्ट बीट क्या है आप लोगों के? अलंकारा लिखना है। इसके भी 3 मार्क्स मिलते हैं आप लोगों को। देखिए प्रश्न 27. ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣರು ಅಶ್ವಿನಿ ದೇವತೆಗಳಂತೆ कंगोಳಿಸುತ್ತಿದ್ದರು। देखिए ये क्वेश्चन का क्या लिखना है? अलंकारा लिखना है। अगर आप लोगों को अलंकारा किसको बोलते हैं वो नहीं मालूम है और अलंकारा को किस तरह से लिखना है डिवाइड करके ये जानना चाहते हैं तो मैं इसके ऊपर डिटेल में वीडियो बनाई हुई हूँ। अगर आप लोगों को होना है तो आप कमेंट करिए, मैं आप लोगों को इसकी लिंक भेज देता हूँ आपके कमेंट बॉक्स में। आपको इसके अलंकारा के इजी वे और इजी ट्रिक्स मालूम हो जाते। नेक्स्ट बीट देखिए गादे मातु। इसके भी आप लोगों को 3 मार्क्स मिलते। कौन सा लिखना है? देखिए प्रश्न 28. ತಾಳಿದವನು ಬಾಳೆಯನು ಅಥವಾ ಕುಂಬಾರನಿಗೆ ವರುಷ ದೋಣೆಗೆ ನಿಮಿಷ। ये दोनों गादे मातु में से एक का आंसर आप लोगों को लिखना है जिसके 3 मार्क्स मिलते। नेक्स्ट बीट आप लोगों को क्या है? संदर्भ स्वरस्य। इसके भी आप लोगों को 5 क्वेश्चंस रहते। इस एक आंसर का 3 मार्क्स तो 15 मार्क्स मिलते। और संदर्भ का इजी ट्रिक, किस तरह से संदर्भ लिखना और संदर्भ किसको बोलते ये भी मैं एक्सप्लेन कर रही हूँ। अगर आप लोगों को ये भी जानना चाहते हैं, आप लोग संदर्भ इजी वे में किस तरह से लिखना चाहते हैं तो आप लोग कमेंट करिए, मैं उसकी भी लिंक आप लोगों को भेज दूंगी इंशाल्लाह। देखिए आप क्वेश्चंस। प्रश्न 29. ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಮರ ನನಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟಿದೆ। ಪ್ರಶ್ನೆ 30. ಸಮಾಜದ ಹಣದಿಂದ ನನಗೆ ವಿದ್ಯೆ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಪ್ರಶ್ನೆ 31. ಅಮ್ಮನ ಮಾತನ್ನು ಸುಳ್ಳಾಗಲಾರದು। ಪ್ರಶ್ನೆ 32. ಗೊತ್ತು ಗುರಿ ಇಲ್ಲದೆ ಕತ್ತಲಲ್ಲಿ ನಡೆದನು। ಪ್ರಶ್ನೆ 33. निटोटदल्ली हादनु बिट्टा मंडेयल्ली। ये आप लोगों के 5 क्वेश्चंस है संदर्भ के। अब नेक्स्ट बीट क्या है आप लोगों की? देखिए वो पोयम है। कितने मार्क्स की रहती पोयम? 4 मार्क्स की रहती। देखिए प्रश्न 34. ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ। देखो ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ಬಂದಡೆ ಮನದಲ್ಲಿ ಕೋಪವ ತಾಳದೆ ಸಮಾಧಾನಿಯಾಗಿರಬೇಕು। आप लोगों को लास्ट वीडियो में ही मैं समझाई थी। आप लोगों के 2 चैप्टर जो चेंज हुए सो है, एक पोयम और एक लेसन वचनಗಳು का भी चेंज हुए सो है वचनಗಳು। तो वो दोनों भी वचनಗಳು भी पढ़िए। 2 चैप्टर्स जो चेंज हुए वो चैप्टर्स पे भी ज्यादा
फोकस करिए, क्यों बोले तो उसमें से ज्यादा क्वेश्चंस आने के चांसेस रहते। ये पोयम लिख सकते या फिर दूसरी पोयम कौन सी है देखिए। अथवा ಉಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವವರು ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ स्थावरी उल्लू जंग मक्कलिविಲ್ಲ। देखिए ये दोनों पोयम में से आप लोग एक पोयम का आंसर लिख सकते। नेक्स्ट बीट आप लोगों की क्या है बोले तो 8-10 वाक्ಯದ प्रश्नोत्तर। यहाँ पे 2 क्वेश्चंस देते हैं आप लोगों को, उसमें से एक ही का आंसर आपको लिखना है, उसके 4 मार्क्स आपको मिलते। क्वेश्चन देखिए, प्रश्न 35 ಗಂಗೆಯಲ್ಲಿ ದೀಪಮಾಲೆಯ ಸುಂದರ ದೃಶ್ಯವನ್ನು ಲೇಖಕರು ವರ್ಣಿಸಿರುವ ರೀತಿಯನ್ನು ನೀವು ಮೆಚ್ಚುವ ಅಂಶಗಳೊಂದಿಗೆ ವಿವರಿಸಿರಿ। ಅಥವಾ ಗಂಗೆಯಲ್ಲಿ ದೀಪಮಾಲೆ ಪಾಠದ सारांशವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮಾತಿನಲ್ಲಿ ವಿವರಿಸಿ ಬರೆಯಿರಿ। देखिए ये दोनों में से एक आंसर आप लोगों को लिखना है। नेक्स्ट बीट क्या है देखिए, ಗದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಓದಿಕೊಂಡು ಕೊಟ್ಟಿರುವ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ उत्तर बरेरी। तो पैसेज रेटिंग है, आप लोगों को 2 क्वेश्चन देते, 2 क्वेश्चन के आंसर फाइंड आउट करके लिखने को आप लोगों को 4 मार्क्स मिलते। पैसेज देखिए क्या है। ಪ್ರಶ್ನೆ 36 ನಾನಿಲ್ಲಿ ಗುರು ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿಂತಿಲ್ಲ, ನೀವು ಶಿಷ್ಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿಲ್ಲ, ನಾನು ಉಪದೇಶ ಮಾಡುತ್ತಿಲ್ಲ, ವಿಜ್ಞಾಪಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ, ನನ್ನಂತೆಯೇ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಜಿಜ್ಞಾಸೆ ಮೂಡಿರಬಹುದು, ಜಿಜ್ಞಾಸೆ ಮಾಡದೇ ಇದ್ದವರಿಗೆ ಜಿಜ್ಞಾಸೆ ಮಾಡಲು ಭಾವಕಾಶಗಳು ದೊರೆಯುತ್ತವೆ, ಯುವಕರು ನಿರಂಕುಶಮತಿಗಳಾಗಬೇಕು, ನಿರಂಕುಶಮತಿ ಎಂಬುದು ನಿರಂಕುಶ ಪ್ರಭುತ್ವ ಎಂದು ತಿಳಿಯಬಾರದು, ನಿರಂಕುಶ ಪ್ರಭುತ್ವದ ಲಕ್ಷಣವೆಂದರೆ ವಿವೇಕಹೀನವಾದ ಸ್ವಚ್ಛಂದ ವರ್ತನೆ, ಸಂಯಮ ಪೂರ್ಣವಾದ ಬುದ್ಧಿ, ಸ್ವತಂತ್ರವೇ ನಿರಂಕುಶಮತಿ। देखिए नेक्स्ट पैराग्राफ, ಮತಿ ಮಾನವನ ಸರ್ವೋತ್ಕೃಷ್ಟವಾದ ಆಯುಧ, ಮತಿಯೇ ಕತ್ತಲಲ್ಲಿ ದಾರಿ ತೋರುವ ರತ್ನದ ಕೈದೀವಿಗೆ, ಮತಿಯ ದೆಸೆಯಿಂದಲೇ ಪ್ರಾಣಿ ಮಾತ್ರವಾಗುತ್ತಿದ್ದ ನರಜೀವಿ ಮನುಷ್ಯತ್ವಕ್ಕೆ ಏರಿದ್ದಾನೆ, ಮತಿಯ ಕೃಪಾ ಮಹಿಮೆಯಿಂದಲೇ ನಾವು ಮನುಷ್ಯತ್ವದಿಂದ ದೈವತ್ವಕ್ಕೆ ಏರಬೇಕಾಗಿದೆ, ಮತಿ ಮನುಷ್ಯತ್ವದ ಹಕ್ಕು, ಅದರಿಂದ ಸಹೋದರೇ ಮತಿ ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ರನ್ನ ದೇವಿಗೆ ಯಾಗಲಿ, ಸ್ವಲ್ಪವಾಗಿಯೂ ಹೆಚ್ಚಾಗಿಯೂ ಮತಿ ಮನುಷ್ಯರೆಲ್ಲರಲ್ಲಿಯೂ ಇರುತ್ತದೆ, ಆದರೆ ಈಗೇನಾಗಿದೆ ಅದರ ಗತಿ ಮೌಢ್ಯದಿಂದಲೂ ಮಾತಾಚಾರಗಳಿಂದಲೂ ಸಮಾನ ಭೀತಿಯಿಂದಲೂ ರಾಜಭಯದಿಂದಲೂ ಸ್ವರ್ಗ ನರಕ ದೇವಾನುದೇವತೆಗಳ ಮೋಹ ಮಾಯೆಗಳಿಂದಲೂ ಅದು सत्वरहितवाಗಿದೆ, कांतिहीनवाಗಿದೆ। देखिए ये आप लोगों का पैराग्राफ है, इसके क्वेश्चंस देखेंगे। प्रश्न ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಮಾತಿಯ ಮಹತ್ವವೇನು? ಪ್ರಶ್ನೆ ಆ ನಿರಂಕುಶಮತಿ ಮತ್ತು ನಿರಂಕುಶ ಪ್ರಭುತ್ವ ನಡುವೆ ಇರುವ ವ್ಯತ್ಯಾಸವೇನು? देखिए ये दोनों क्वेश्चन के आंसर आप लोग ये पैसेज में से पॉइंट आउट करके लिखना है। नेक्स्ट बीट क्या है आप लोगों की देखिए, प्रबंध लिखना है, ऐसे रेटिंग, प्रबंध बोले तो ऐसे रेटिंग को बोलते हैं। यहाँ पे 4 मार्क्स रहते, यहाँ पे भी आप लोगों को 2 क्वेश्चन दिए, उसमें से एक का आप लोग ऐसे रेटिंग लिखना है। प्रश्न 37 ತ್ಯಾಜ್ಯ ವಸ್ತುವಿನ ಸಮರ್ಪಕ ನಿರ್ವಹಣೆ ಅಥವಾ आधुनिक ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ सद्बಳಕೆ। स्टूडेंट्स आप लोगों को प्रबंध होना है, ऐसे रेटिंग भी होना है ये क्वेश्चंस के ऊपर, तो आप लोग कमेंट करिए, मैं बहुत जल्दी इसके भी आंसर्स अपलोड करूंगी ताकि आप लोगों को हेल्प हो जाए। नेक्स्ट बीट क्या है आप लोगों की देखिए, लेटर लिखना है, लेटर के आप लोगों को
5 मार्क्स रहते। लेटर किस तरह से इजी वे में लिखना है उसके ऊपर भी मैं डिटेल वीडियो बना चुकी हूँ। अगर आप लोगों को वो भी देखना है तो आप लोग कमेंट करिए या फिर मेरे यूट्यूब चैनल के प्लेलिस्ट में जाके देख सकते हैं, वहाँ पे उसकी वीडियो है। देखिए क्वेश्चन, ಪ್ರಶ್ನೆ 38, ನಿಮ್ಮನ್ನು ಚಾಮರಾಜನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಾನೂರು ತಾಲೂಕಿನ ಮಂಗಲ ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿ ಬಸಪ್ಪ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ಕಾಡಾನೆಗಳ ಹಾವಳಿ ತಪ್ಪಿಸುವಂತೆ ಕೋರಿ ಹಾನೂರು ವಲಯ अरण्याधिकारिಗಳಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು बरेरी। देखिए फर्स्ट आप लोग ये लेटर का ये टॉपिक पे लेटर लिख सकते हैं या फिर सेकंड टॉपिक देखिए, ನಿಮ್ಮನ್ನು ಬೆಂಗಳೂರಿನ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಪ್ರಮೀಳಾ ಎಂದು ಭಾವಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯ ವಿಶೇಷತೆಗಳನ್ನು ವಿವರಿಸಿ ಮಂಡ್ಯದ ರಾಜೀವ್ ನಗರ ಬಡಾವಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಅರುಣೇಶ್ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ತಂದೆಯವರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು बरेरी। देखिए ये दोनों लेटर के टॉपिक से दोनों में से एक के ऊपर आप लोग लेटर लिखना है। आई होप आप लोगों को ये मॉडल क्वेश्चन पेपर 2 हेल्प हुआ हो। ये बोर्ड से आया हुआ क्वेश्चन पेपर है और इसके अलावा भी मैं दूसरे सब्जेक्ट्स के भी मॉडल क्वेश्चन पेपर अपलोड कर रही हूँ। अगर आप लोगों को और कुछ भी आप लोगों को ज़रूरत रही तो आप लोग पूछ सकते हैं, मैं उसकी भी वीडियोस डालने की कोशिश करती हूँ। आई होप आपको ये सब ही चीज़ें हेल्प हुए हो। थैंक यू।